नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। आजचा दिवस विजयादशमीचा, अर्थात आपण सगळेजण हा सोहळा हा सत्यानं असत्यावरती मिळवलेल्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करतो। प्रभू रामचंद्राशी निगडीत असलेल्या अनेक सोहळ्यापैकी हा एक महत्त्वाचा दिवस। पण म्हणून जेव्हा आजच्या दिवशी ह्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा तर आहेच आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नही आहेत, त्याच्याशी लढाई सुरू आहे, पण मग देशांतर्गत अशी कोणती आव्हानं आहेत असा जर प्रश्न कोणी विचारला तर मी म्हणेल की काही मोजक्याच आणि महत्त्वाच्या आव्हानापैकी सगळ्यात मोठं आव्हान आहे ते भ्रष्टाचाराचं। विचार करा की रोज इथे हा पकडला 500 रुपयाची लाच घेताना, तिथे तो पकडला 200 रुपयाची लाच घेताना गाव पातळीवरची, आणि मग थेट ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयामध्येच जर उपायुक्त पकडला जात असेल, थोडकी नाही तर 35 लाख रुपयाची लाच घेताना। आणि माझ्या हातामध्ये FIR ची कॉपी आहे। खरं म्हणजे आजच्या मंगलमय दिवशी ह्या गोष्टीवरती आपण विश्लेषण करावं की करू नये असा मला प्रश्न पडला होता, आणि माझ्या असं लक्षात आलं की जर आजचा दिवस हा सत्यानं असत्यावरती मिळवलेल्या विजयाचा आणि रामानं रावणाच्या वरती मिळवलेल्या विजयाचा दिवस आहे, तर आपल्या समोरच्या आव्हानामध्ये हे जे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे, जे ह्या देशाच्या प्रगतीला रोखतंय, तर ते सांगायला पाहिजे। आणि म्हणून त्यातली FIR ची सगळी डिटेल सांगत असताना मला ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबद्दल ते काय पद्धतीनं वागू शकतात आणि स्वतः पकडलं जाऊ नये यासाठी ते किती स्वतःभोवती संरक्षणाचे कठडे उभे करतात ते मला त्या FIR च्या कॉपीतनं दिसलं। आणि म्हणून मला असं वाटलं की आज पण सांगितलं पाहिजे, भलेही आजचा मंगलमय दिवस असेल। तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्यासारखी सोन्यासारखी माणसं आहेत म्हणूनच तर ही समाज व्यवस्था चालते। असो, झालं असं, काल मध्यरात्री 12 वाजता ही कारवाई संपली। ठाणे म्हणजे बेकायदा बांधकामं, त्यांना पोचणारी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था, यामुळं ठाणे हा जो MMR रिजन आहे ना, ह्या MMR रिजनमध्ये ते एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून महाराष्ट्रासमोर सतत येतं आहे। म्हणून आपण त्याला असं म्हणूया की पॉलिटिशियन आणि भ्रष्ट अधिकारी यांचं जे नेक्सस आहे, जे गाव पातळीवरती पण आहे, त्याचं ठाणे महानगरपालिका, नालासोपारा, तिथे अलीकडेच मोठी झालेली कारवाई, ही सगळी उदाहरणं म्हणून बघूया आपण। तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं ज्या महापालिकेनं बदनामीचं टोक गाठलंय, अशा ठाणे महापालिकेतील अतिक्रमण विभागालाच बुधवारी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यामुळे धक्का बसला असं आपण मानतो। कारण राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा तो गड, आणि त्या ठिकाणी हे भ्रष्ट अधिकारी काम करतायत म्हणजे किती कमाल। मुलुंड येथील एक बांधकाम व्यावसायिक, त्यांच्याकडनं लाच मागितली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकानं थेट अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे याच्या दालनावर छापा टाकला, आणि काल रात्री 6 वाजल्यापासून ही कारवाई सुरू होती, ते मध्यरात्रीपर्यंत आहे। आणि हे पाटोळे महाशय हे राजकीय व्यवस्थेशी सलगी ठेवून आहेत, आणि त्याची बक्षिसी म्हणूनच त्यांना हे अतिक्रमण विरोधी पथकाचं काम दिलं। कारण तिथे काय कारवाई करायची, पैसे वसूल करायचे। हा जो पाटोळे आहे, हा उपायुक्त पदावर कार्यरत असताना बुधवारी ठाणे महापालिकेचा 43वा वर्धापन दिन होता, जे आता तुम्ही दृश्यामध्ये बघतोय, आणि 5 पाखडीतल्या मुख्यालयामध्ये इथे विविध कार्यक्रम सुरू होते। पाटोळे हा सुद्धा बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता त्याच्या दालनामध्ये आला, आणि मग मुंबई ACBने कारवाई केली। आता त्याच्यावरती म्हणजे लोकांनी त्याची ही जी काही कृती आहे त्याच्यानंतर काय केलं असतं, तर लोकांनी त्याच्या अंगावरती फुलं उधळली, प्रतिकात्मक अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून। आणि मग ठाणे महापालिकेचा हा जो उपायुक्त शंकर पाटोळे, हा सुरुवातीला 25 लाख वाटले होते, पण हा तब्बल 35 लाख रुपयाची लाच घेताना पकडला गेला। तर त्याच्या FIR ची कॉपी माझ्या हातात आहे। इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ह्या सदगृहस्थानं ही लाच कशी मागितली बघा। या FIR मध्ये असं म्हटलंय की मी मनोहर रामचंद्र सुतार, 42 वर्ष, सहाय्यक पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मी असो यांचो, आणि काय झालं की माझ्याकडे तक्रारदार अभिजित मधुकर कदम ह्यांनी अशी एक तक्रार केली की ते त्यांची 3 अनधिकृत दुकानं आहेत असं त्यांच्या विरोधामध्ये
त्या जागेचे मालक अनंत अर्जुन मडवी हे महापालिका येथे करत आहेत. अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर जागा मालक यांचे वय 87 असून सदर तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी अधिकारपत्र ह्या गृहस्थांना दिले, कदमांना बहुधा. सदर कारवाई जलद गतीने करण्यासाठी त्यांनी काय केलं तर शंकर पाटोळे उपायुक्त ठाणे महापालिका यांच्या दालनामध्ये ते त्यांना घेऊन गेले. संतोष तोडकर नावाचा ठाणे महापालिकेचा कर्मचारी कदमांना घेऊन गेला. त्यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीची सर्व माहिती पाटोळेला दिली आणि तक्रारदाराला कारवाई करतो, जी काही असेल ती कारवाई करण्याचं त्यांनी म्हटलं की एका कागदावर 20 लाख रुपयाचा आकडा लिहिला पाटोळेनं आणि असं म्हटलं की ही कारवाई करण्यासाठी तुला 20 लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर सहकारी म्हणजे हा जो पाटोळेचा सहकारी संतोष तोडकर याला सांगितलं की तू यांच्याशी बोलून घे. त्यानंतर तक्रारदार यांनी संतोष तोडकर याची भेट घेतली असता तक्रारदार यांच्याकडे कारवाई करता 10 लाख रुपये श्री सुशांत सर्वे यांच्या ॲक्सिस बँक खाते त्या खात्यात पैसे द्यायला सांगितले. म्हणजे किती कमाल आहे बघा. आणि तक्रारदार यांचे पत्नी नामे सिद्धी अभिजित कदम याच्या खात्यावरून त्यांनी ते बँकेत जमा पण केले. म्हणजे किती निर्ढावलेपण आहे की बँक खात्यामध्ये आपण लाच घेऊ शकतो, कमाल आहे. त्यानंतर 31/7/2025 आणि 19/8/2025 रोजी लोकसेवक पाटोळे यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीतील तिन्ही अनधिकृत बांधकामांना 2 नोटिसा दिल्या, पण सदर बांधकामावर कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदार यांनी 26/9/2025 रोजी लोकसेवक पाटोळे यांची त्यांची खाजगी शयन कक्षात भेट घेतली. हेही त्यांना बेडरूममध्ये भेटायला गेले. सदर भेटीदरम्यान लोकसेवक पाटोळे यांनी तक्रारदार यांना एका कागदावर 50 लाख रुपये लिहून पुन्हा लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता 25 लाख रुपयाचा 29/9/2025 रोजी आणि उर्वरित 25 लाखाच्या कारवाई दरम्यान करण्यास सांगितले. पण तक्रारदार पाटोळे याने लाच देण्याची इच्छा नसल्याने पाटोळे याला लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदार याने 29/9/2025 रोजी मुंबई कार्यालयामध्ये समक्ष येऊन तक्रार दिली. आणि खरी इंटरेस्टिंग कहाणी सुरू होते आता. तर मग काय झालं की पंचसमक्ष पडताळणी करण्यात येणार असलेलं कदम यांना सांगितलं पोलिसांनी. त्यानंतर 2 शासकीय पंच आणि पोलीस पथक यांना पाचारण केलं. त्यांच्याशी तक्रारदार यांच्या अधिकारी आणि पंचांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर लाचेच्या रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी 10 लाख, त्यानंतर पुन्हा 10 लाख, नंतर 15 लाख आणि 500च्या दरानं डमी नोटा त्यांना द्यायचं असं ठरवलं. म्हणजे एकूण 35 लाखाचं द्यायचं ठरवलं 50 लाखापैकी. तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे पुढं काय घडलं बघा. हे सगळे लोक खाजगी वाहनांनी तिथे गेले. आता तर त्याला पाटोळेला पकडायचंय. तर त्यांनी तक्रारदार मठपती यांच्या मदतीनं एक डिजिटल व्हॉइस रेकॉर्ड लावलं, कारण पोलिसांना हे करायला लागतं. आणि एक रेकॉर्ड त्यांनी त्या डिजिटल व्हॉइस रेकॉर्डरला एक मेमरी कार्ड टाकलं. म्हणजे समजा व्हॉट्सअप कॉलवरती पण आला. तर हे लक्षात घ्या, हे जे लाचखोर आहेत ना त्यांना असं वाटतं की आपण व्हॉट्सअपवरती कॉल करू किंवा फेसटाईमवरती कॉल करू ॲपलच्या तर आपण सापडणार नाही. पण इथे यांनी इंटरेस्टिंगली काय केलं तर तक्रारदार आणि लोकसेवक यांच्या दरम्यानचं संभाषण डिजिटल व्हॉइस रेकॉर्डमध्ये करण्यासाठी अपेक्षेप्रमाणे त्यांनी ते जे काही लावलं होतं तर ह्या पट्ट्यांनी तक्रारदार जो होता त्याला पाटोळेंनी व्हॉट्सअपवरतीच कॉल केला आणि त्याच्यात असं सांगितलं की मी तुमच्या फोनची वाट बघतोय, या ठिकाणी या. आणि त्याप्रमाणे मग पाटोळे असं म्हणाला की संतोषी माताचं मंदिर आहे ना तिथं जा आणि तिथं जाऊन ते पैसे देऊन टाकले. संतोषी माताच्या मंदिरात यांनी व्हॉट्सअप कॉलवरती सांगितलं तक्रारदाराला इकडे येऊ नको, तू तिकडे जा. आणि मग मुलुंड इथे ते तक्रार दिल्यानंतर पैसे घेऊन तिकडेच जा संतोषी माताच्या मुलुंड या ठिकाणी. आणि मग ते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या डमी नोटा होत्या, एकूण 3000 होत्या 500 रुपयाप्रमाणे. अशा जे 25 लाख रुपये होते ते 25 लाख रुपये मठपती यांनी डिजिटल व्हॉइस रेकॉर्ड चालू करून तक्रारदार यांच्या शर्टच्या आतील बनियनला ते लावलं. आणि त्यांनी तक्रारदार व पंच श्री आव्हाड यांच्या तक्रारदारांच्या वाहनातून लोकसेवक पथक हे खासगी वाहनाने तिथे गेले. संतोषी माता मुलुंड इथे लोकसेवक पाटोळे याची वाट पाहत असताना लोकसेवकाचा पाटोळ्याचा फोन आला आणि तक्रारदाराला सांगितलं की तिथे नको, आता तू ठाणे महापालिकेमध्ये ये. आणि त्याप्रमाणे तक्रारदार हा खासगी वाहनानं ठाणे महापालिकेमध्ये गेला. त्या ठिकाणी यांनी सगळी यंत्रणा एसीबीची तयारच होती आणि त्याप्रमाणे 7:30च्या सुमाराला तक्रारदार हा गाडीमध्ये जाऊन बसला. त्याने लाचेची रक्कम कापडी पिशवी हातात घेऊन गाडीत बसला असता त्यांनी इशारा केला आणि त्या इशाऱ्याप्रमाणे ओके डन कन्फर्मेशन दिल्यानंतर लाच दिल्याचं सिद्ध झाल्यानंतर लाच पूर्ण
नंतर हे एसीबीचं पथक ठाणे महापालिकेच्या कार्यालयामध्ये गेलं. तिथे जाऊन त्यांनी पाटोळेला पकडलं. बघा, आधी त्यांनी व्हॉट्सअप कॉल केले, मग संतोषी माताचं मंदिर सांगितलं, मग नाही सांगितलं तू महापालिकेमध्ये ये. तिथे जाऊन त्यांनी तब्बल 25 लाख रुपयाची लाच घेताना हा पाटोळे किती सराईत गृहस्थ आहे बघा. आधी त्यांनी 25 लाख मागितले, ते खाल्ले, म्हणजे 10 लाख आधी खाऊन झाले होते, पुन्हा 50 लाख मागितले, त्यापैकी 25 लाख देताना हा पकडला गेला. म्हणून मी म्हटलं की ह्या देशाला ना सगळ्यात जास्त जर आज कुठल्या समस्येची, कुठल्या प्रश्नाची तड लावायची तर ते आहे भ्रष्टाचाराची. आता ह्या पाटोळेकडे आपलं पूर्ण लक्ष असेल की ह्याच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर आणखी काय मिळतं. आज त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. थांबूया.